नमस्कार, मी गणेश दवंडे. शुभ सकाळ सर्वांना. खरं तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी कारण एकच आहे आणि गमतीशीर कारण आहे आणि ते सांगावं असं वाटलं म्हणून मी फक्त व्हिडिओ बनवतो आहे. काय झालं, काल मी मस्जिद ते दिवा असा प्रवास करत होतो आणि खूप वाटलं होतं आता काहीतरी बघावं म्हणून सहज मी फेसबुक ओपन केला. फेसबुक ओपन केल्यानंतर असं स्क्रोल करत खाली गेलो तर एक रडताना मला बाई दिसल्या. मला वाटलं काहीतरी आणि चोर करत होते, त्यामुळे मला काहीतरी वाटलं की सध्या मुलं चोरण्याची टोळ्या फिरत आहेत, त्यामुळे त्यातले एखादी कोणीतरी चोरलं असं म्हणून पाहत गेलो. पुढे पाहतो तर समजलं की त्या मॅडमचा कोणीतरी उमेदवारी फॉर्म चोरला होता. म्हणजे एकंदरीत त्यांचं तिकीट गेलं होतं. बघत मी पुढे गेलो, पुन्हा अजून पुढे गेलो तर खूप रडताना दिसल्या बायका. मला कदाचित कुठेतरी काहीतरी वाईट घटना घडली असेल म्हणून कदाचित रडत असतील. आणि खरोखर गमतीशीर म्हणजे सांगायचं म्हणजे काय माहिती आहे, आणि त्यासुद्धा आपल्या तिकीटासाठी रडत होत्या. त्यांना निष्ठावंत असल्याकारणाने त्यांना तिकीट मिळालं नव्हतं, बाहेरून येणाऱ्यांना तिकीट मिळालं होतं. आणि स्वाभाविक आहे, जे निष्ठेने काम करतात त्यांना मिळणं गरजेचं असतं. पण एक गमतीशीर गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो बघा, जर आपण विचार केला तर आपलं किती सोपं आहे ना, आपण किती आयुष्य चांगलं जगतो आहे. ना रडण्याची गरज ना काही. तिकीटासाठी आपल्याला कधी रडावं लागतं का? नाही. तर आपण सहज बसमध्ये गेलो तर आपल्याला तिकीट मिळतं. ट्रेनसाठी जायचं असेल तरी लगेच तिकीट मिळतं. फार तर 3-4 मिनटाची लाईन लागेल, त्याच्यामध्ये तिकीट मिळून जातं. पण आपण खुश असतो की नाही? पण ह्या तिकीटासाठी अक्षरशः माणसानं रडावं लागतं ह्या वयामध्ये. खूप म्हणजे मला कालचं बघून नंतर माझ्या लक्षात आलं की काल फॉर्म भरण्याची 30 तारीख लास्ट होती आणि त्यासाठी ही सर्व रडारडाने मारामाऱ्या चाललेल्या आहेत. खरोखरच कधी बघून एक म्हणजे कीव येते या माणसांची, की खरोखरच असं असू शकतं का? एका तिकिटासाठी आपण एकदम रडावं. आपण आपल्या माणसांसाठी तरी कधीतरी रडलो आहे का? आपल्या माणसांना काहीतरी मिळावं की आपल्या घरी काहीतरी चांगलं व्हावं ह्यासाठी कधी रडलो आहे का? पण एका तिकिटासाठी. आणि ते सुद्धा काही लोकं तर आपल्या व्यक्तीला तिकीट नाही मिळाली, आपल्या नेत्याला तिकीट नाही मिळाली म्हणून रडत होते, आक्रोश करत होते. अरे पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढी मोठी मुंबई आहे किंवा एखादा वार्ड असेल, एखादा महानगरपालिका असेल, विधानसभा क्षेत्र असेल, एक पक्ष एवढ्या लोकांना सांभाळतो, एवढे शाखा प्रमुख, एवढे विभाग प्रमुख, एवढे अमुक तमुक सर्व असतात. खरोखरच एवढ्यांना पॉसिबल आहे का एका पक्षाला तिकीट देणं? त्यात युती आघाडीमध्ये वाटणीला येणार, तेवढ्याच जागा जाणार. मग मला एक समजत नाही, एवढे रडारड कशासाठी? जर रडायचं असेल मग स्वतः अपक्ष म्हणून उभे राहा, आपला फॉर्म भरा, अपक्ष म्हणून राहा, अपक्ष म्हणून निवडून या. तुम्हाला वाटतं आहे की आम्ही विभागामध्ये काम केलं आहे, आम्ही विभागामध्ये राहिल्याने आम्ही सगळीकडे विभाग चालून काढला आहे, फिरलो आहे, लोकं आम्हाला प्रतिसाद देत आहेत, आम्हालाच निवडून देणार. मग अपक्ष फॉर्म भरा ना. कशाला का झिजवतात ह्या रडारडीचे राजकारण का करताय? खरोखरच एक सामान्य माणसाला हसण्यासारखी गोष्ट आहे आणि सामान्य माणसानं हसावं अशीच गोष्ट हे लोकं करतात. खरोखर मला काल ते बघताना माझा पूर्ण 1.25 तासाचा वेळ कसा गेला हे समजलंच नाही, कारण मी स्वतःशीच हसत होतो. हसता मला आठवलं की काय हे राजकारण आहे हल्लीचं? कशासाठी? एका सीटसाठी. आणि बरं काय आपण बघितलं, किती विकास कामं केली, फिरले, विभागामध्ये फिरले, किती विकास कामं लोकांची झाली, किती आम जनतेचं आपलं काय झालं भलं त्याच्यामध्ये. तर मला वाटतं ह्यावेळेस लोकांनी ह्याच्यामध्ये कुठेतरी सुधारणा केली पाहिजे आणि आपलं बहुमूल्य मत ह्या अशा व्यक्तीला टाकलं, मराठी माणसालाच टाकलं पाहिजे आणि ते अशा व्यक्तीला टाकलं पाहिजे जो खरोखर काम करू शकेल, ज्याने आजपर्यंत कधी उमेदवारी लढली नाही, पहिल्यांदाच उभा आहे, ज्यांना खरोखर त्यांना काम करण्याची आवड आहे, त्यामुळे ते उभे राहिलेले आहेत. त्या अशांना निवडून द्या, कारण उगाच आपलं मत वाया घालून हा पक्ष मोठा तो पक्ष मोठा करत बसू नका खरोखरच. आणि एक सांगायचं झालं, आणि मराठी माणसं जागा हो, आणि खरोखर मराठी माणसासाठी ही जर पूर्ण मराठी माणसाचं राज्य असेल तरच आपण मराठी माणूस म्हणून ह्या महाराष्ट्रात टिकू. अन्यथा आपल्यासुद्धा वेगळं होण्याची वाट लागणार नाही. कारण आजकाल आपण गुन्हेगारी किती वाढलेली आहे हे आपण पाहतो आहे. आजकाल सगळे नेते हे पैशासाठीच इकडे तिकडे धावताना आपल्याला दिसत आहेत. तर आपण कोणीही तसं करू नका. आपलं बहुमूल्य मत हे अशा व्यक्तीला टाका, पण मतदान जरूर करा. आणि आपलं बहुमूल्य मत त्यालाच टाका जो काम करू शकेल, जो आपल्या हक्कीला धावेल, अशा माणसालाच करा, बाकी कोणाला करू नका. मी एवढंच सांगण्यासाठी खास आलो होतो. आणि खरोखरच
तुम्हीसुद्धा तुम्हाला जर मजा घ्यायची असेल थोडीफार तर फेसबुक ओपन करा. फेसबुक ओपन केल्या केल्या तुम्हाला अनेक स्क्रोल करत गेलात की अनेक रडारडीचे मारामारीचे किंवा भांडाभांडीचे सगळे प्रकार पाहायला मिळतील. अगदी प्रत्येक वयामधले भेटतील. त्यामुळे त्याचा आनंद तुम्ही जरूर घ्या. कारण अशी परिस्थिती आम सामान्य जनतेवर आपल्यावर येऊ नये आणि आपण त्याच्यासाठी भांडू नका. आपण एक संघ आहोत, एक संघच राहूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.